नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तयार केलेली आहे तुरीच्या दाण्याची भाजी, याला सोलेसुद्धा म्हणतात। ही भाजी आपण खूप साध्या प्रकारे केलेली आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारे मसाले आपण वापरलेले नाही आहेत। तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा, चवीला अप्रतिम लागते। ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत खायला खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे तुरीच्या सोल्याची भाजी नक्की तयार करून बघा। आता तुरीच्या सोल्याची भाजी करण्यासाठी मी 10-12 हिरव्या मिरच्या छान तेलामध्ये खमंग भाजून घेतल्या आहेत। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात तुरीचे सोले अवेलेबल असतात। मार्केटमध्ये सुद्धा तुरीच्या शेंगा मिळतात आणि शेतामध्ये पण भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा येतात। तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही तुरीच्या सोल्याची भाजी नक्की तयार करून बघा। आता आपल्या हिरव्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहे आणि तुरीचे जे दाणे आहेत ते आपण भाजायला कढईमध्ये ठेवलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण छान आपल्याला याचं वाटण बारीक तयार करून घ्यायचं आहे। तुरीचे दाणे छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। तुरीचे दाणे छान भाजून घेतले की भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे तुरीचे दाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। आता बघा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि जे तुरीचे दाणे आहेत याचं वाटण आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, भाजीला आहे ना खूप छान चव येते। तुमच्याकडे जर पाटा वगैरे असेल तर हे दाणे पाट्यावर जरी वाटून घेतले आबडधोबड तरी चालतं। आता एका कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या छान चिरून मी टाकलेल्या आहे। यामुळे भाजीला खूप छान फोडणी बसते आणि खूप छान लागते। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं आणि लसूण आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मिरची, कोथिंबीर आणि लसूण याचं जे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत। यात थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आणि आता हे वाटण आपण यामध्ये टाकूया आणि छान तेलामध्ये हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुरीचे दाणे ज्यावेळेस आपण मिक्सरमधून काढतो ना त्यावेळेस जाडसरच काढायचं आहे, जेणेकरून भाजीला खूप छान चव येते। बारीक काढलं की ती भाजी गुळचुट लागते। आता बघा, याला खूप छान तेल सुटलेलं आहे। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे तुरीचे सोले होते, जे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले होते ते यामध्ये आपण टाकणार आहोत। बघा, वाटणाला खूप छान कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण तुरीचे दाणे जे आपण वाटून घेतले होते ते यामध्ये आपण टाकणार आहोत। तुम्हाला जेवढी पातळ घट्ट भाजी हवी असेल तेवढी घट्ट पातळ भाजी तुम्ही करू शकता, तेवढे तुम्ही यामध्ये पाणी टाका। हे बघा, यामध्ये जवळपास आम्ही 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ही भाजी पातळच छान लागते, जास्त घट्ट भाजी चांगली लागत नाही। पातळ छान भाकरीसोबत चुरून भाजी खायला खूप छान लागते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। तर मिक्सरचं भांडंसुद्धा छान धुवून आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून आपल्याला छान भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। जास्त वेळ ही भाजी करायला लागत नाही, खूप कमी वेळात ही भाजी तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते। यामध्ये आपण कोणतेच तिखट मसाले वापरलेले नाही आहेत, त्यामुळे याची चव खूप छान लागते।
एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा. ही तुरीच्या सोल्याची भाजी नक्कीच सर्वांना खूप आवडेल. आता हिवाळा सुरू झालेला आहे. बाजारातही तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात आलेला आहे. तर एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे तुरीच्या सोल्याची भाजी नक्की तयार करा. हे बघा, झाकण ठेवलं होतं आपण आणि याला छान उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही, भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते. आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत, तर जे नवीन पाहणारे असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट्स करा. हे बघा, भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. भाजी चवीला पण खूप छान लागते.